आज आपण खूप सोप्या पद्धतीने लहान बाळाचा फ्रॉक कसा शिवायचा ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। तर इथे मी डबल फोल्डमध्ये अस्तर घेतले। तर आपली छाती आहे 16 इंच, त्याचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। उंची आहे 7 इंच, 1 इंच शिवण्यात असं मी 8 इंचाचा अस्तर कट करून घेतले। शोल्डर आपण 3.5 इंच घेणार आहोत। त्यानंतर मुंडा खोली आपल्याला 4 इंचावर घ्यायची आहे। आता इथे हे पॉइंट्स आपण जोडून घेऊयात। त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी हा अंदाजे मुंड्याला शेप देऊन घेते। तर इथे हा साधारण 1.25 इंचाचा आहे। आता आपण 1.5 इंचावर गळा रुंदी घेतोय। गळा खोली आपल्याला 3 इंच घ्यायची आहे। खालच्या साईडला 1.25 इंच मार्क करून असा बॉक्स तयार करून घ्या। तर आपण पुढील आणि मागील दोन्ही गळे हे सेमच घेणार आहोत। तर इथे मी गोल गळ्याचा शेप देऊन घेते। तर इथे आपला टॉप पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता कटिंग करून घेऊयात। व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने कट करून घ्या। त्यानंतर आपण पुढील आणि मागील गळा कट करून घेऊयात। आता हे आपण बाजूला ठेवून घेऊयात। तर मी आता फ्रॉकच्या घेरसाठी इथे अस्तर घेतले। तर हे 4 फोल्डमध्ये आहे। आता हे मी तुम्हाला मोजून दाखवते। तर ह्याची एक साईड ही 8 इंच आहे, म्हणजे 16 इंच आहे टोटल। म्हणजे 16 इंचाचे 2 पार्ट, उंची घेतलेली आहे 10 इंचाची। तर इथे आपले 2 पार्ट मी बाजूला ठेवलेत। इथे मी हे साडीचं कापड घेतलंय जे की 4 फोल्डमध्ये आहे। त्याची उंची आपण 12 इंच घेणार आहोत। रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही घेऊ शकता। तर आपल्या फ्रॉकला फिनिशिंग येण्यासाठी मी शिवते वेळेस काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आता हे आपण कट करून घेऊयात। आता आपण आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तरचे पार्ट बाजूला ठेवून घेऊयात। तर इथे मी हे साडीचे 2 काठ घेतलेले आहेत। तर ह्या काठापासून आपण समोरच्या भागाला छान अशी डिझाईन करणार आहोत। तर मी इथे एक पार्ट घेऊन अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। तर इथे आपले दोन्ही पीस हे ओपन आहेत। नंतर आपल्या घेरमधलं जे कापड राहिलं होतं ते आपण मागील भागासाठी वापरणार आहोत। तर ते मी अशा पद्धतीने फोल्ड करून कट करून घेतलेलं आहे। तर इथं आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे। आता आपण शिलाई करून घेऊयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण समोरील भागाची शिलाई करूयात। तर इथे जे आपण काठ घेतले होते ते मी अशा पद्धतीने जॉईन करून घेते सेंटरपासून। तर शिलाई थोडी लहान घ्या जेणेकरून ती उसवणार नाही। आता हे दोन्ही काठ अशा पद्धतीने ओपन करून घ्या। त्यावर आपल्याला अस्तरचा भाग ठेवायचा आहे। व्यवस्थित सेंटरला ठेवून घ्या तरच ही डिझाईन परफेक्ट दिसेल। आता आपण टाचण्या लावून घेऊयात जेणेकरून ते सरकणार नाही। एक्स्ट्रा कापड मी कट करून घेते। आता आपण आर्महोलपासून अशी शिलाई द्यायला घेणार आहोत। तर इथे आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई घ्यायची आहे। आपण संपूर्ण वरच्या पार्टला करणार आहोत, म्हणजेच आपले आर्महोल, शोल्डर आणि गळा। इथे आपल्या वरच्या संपूर्ण भागाला 1/2 इंच इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने। तर जिथे तुमचा गोलवा आकार असेल तिथे सुई आतमध्ये ठेवा। त्यानंतर कापड फिरवून घ्या म्हणजे गळ्याला शेप हा परफेक्ट येतो। तर ह्या पद्धतीने फ्रॉक पलटवल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पट्ट्या लावायची गरज लागत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते आणि आपला फ्रॉक शिवून झाल्यानंतर खूप छान दिसतो। आता आपण एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊयात। तर कट करते वेळेस असं 1/2 इंच एक्स्ट्रा कापड ठेवा। तर मी अस्तरच्या बाजूनेच असं 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे, व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने। आता जिकडे आपला गोलवा शेप आहे तिकडे आपल्याला संपूर्ण पार्टला नॉच देऊन घ्यायचे आहेत। तर असं केल्याने आपल्याला पलटवायला खूप सोपं जातं। त्यानंतर मी इथे अगदी व्यवस्थित आतल्या साईडला पलटून घेणार आहे। आता आपण हे पलटून घेतलेलं आहे त्यावर आपण दाबटीप देऊन घेऊयात। तर शिलाई नेहमी 4 नंबरची घ्यायची। तर इथे आपल्याला संपूर्ण भागाला दाबटीप द्यायची आहे।
दाबटीप दिल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते. अगदी मी कडेने टीप देऊन घेते. शोल्डरवर सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपण आपला अस्तर आहे तो मेन फॅब्रिकला अटॅच करून घेऊयात. एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण बॅक पार्ट तयार करून घेऊयात. तर मी असा सेंटरमधून कट करून घेते मेन फॅब्रिक आणि अस्तर, कारण आपण मागच्या भागाला बटन लावणार आहोत. तर इथे मी हे वरच्या साईडला ठेवून घेतलेले आहेत. पण मध्यातून जे 2 भाग केले होते तिथून मी असं 1 दाब इतपत शिलाई देते. त्यानंतर पुन्हा आपण गळ्याच्या बाजूने असं 5 इंच इतपत शिलाई घेऊन शोल्डरपासून पूर्ण मुंढ्यापर्यंत मी शिलाई देऊन घेणार आहे. तर दुसरा पार्टसुद्धा मी ह्याच्या मागोमाग लगेचच घेते, जेणेकरून आपलं काम हे फास्ट होईल. तर ह्या साईडला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने 5 इंच आणि जिकडे आपण सेंटरला कट दिलं होतं तिथून आपल्याला 1 दाब इतपत अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपण एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊयात. तर कट करते वेळेस आपल्याला 5 इंच इतपत एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवायचं आहे. त्यानंतर जिकडे जिकडे आपला गोलवा शेप आहे तिकडे आपल्याला नॉच देऊन घ्यायचे, जेणेकरून ते पलटायला खूप सोपं जातं. तर इथे मी दोन्ही पार्टला नॉच देऊन घेतले आणि आता आपण ते पलटी करून घेऊयात. तर मी ह्या पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा पलटी करून घेणार आहे. तर इथे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. तर ह्यावर आता आपण दाबटीप देऊन घेऊयात. दाबटीप द्यायला विसरायचं नाही, तरच आपल्या फ्रॉकला छान फिनिशिंग येणार आहे. दुसरा पार्टसुद्धा मी लगेचच घेते, त्यावर सुद्धा मी दाबटीप देऊन घेते. आता आपण लगेचच अस्तरला मेन फॅब्रिक अटॅच करून घेणार आहोत. तर दुसरा पार्टसुद्धा मी लगेच घेते. आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात. तर इथे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण शोल्डर अटॅच करून घेऊयात. तर मी फ्रंट पार्ट आणि हे जे आपण 2 बॅक पार्ट तयार केलेले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून 1 दाब इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आपण शोल्डरसुद्धा पलटवून घेतलेले आहेत, म्हणून आपण अशा पद्धतीने स्टिच करतोय. तर आपली शिलाई ही पूर्णपणे आतल्या साईडला गेलेली आहे, त्याच्यामुळे आपली फ्रॉक खूप छान दिसणार आहे. तर इथे मी शिलाई लॉक करून घेतलेली आहे. आपले दोन्ही शोल्डर अटॅच करून झालेले आहेत. आता आपण फ्रॉकचा घेर तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी हा साडीचा कापड घेतलेला आहे. तो मी अशा पद्धतीने सरळ बाजू खालच्या साईडला आहे 1 इंच मार्जिन सोडून अशा अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घेणार आहे. इथं आता आपण संपूर्ण आपल्या पार्टला अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून तयार करून घेणार आहोत. तर ही फ्रॉकला घेर जोडण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीमुळे फिनिशिंगसुद्धा छान येते आणि आपले सगळे धागे दोरे हे आतल्या साईडला जाणार आहेत, ते कुठेही दिसणार नाही आहेत. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल. तर मी जिकडे आपली शिलाई संपते तिकडे 1 इंच सोडून अशा पद्धतीने प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. इथे मी तुम्हाला समोरची बाजू दाखवते, बघताय परफेक्ट अशा प्लेट्स टाकून झालेल्या आहे. आता आपण अशा पद्धतीने वरच्या साईडने अस्तर अटॅच करून घेणार आहोत. आता इथे जेवढं तुमचं एक्स्ट्रा फॅब्रिक असेल म्हणजेच अस्तर, त्याच्याशी मध्ये मध्ये प्लेट्स टाकून घ्या. ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण पार्टला अस्तर जोडून घेणार आहोत. तर मी दुसरा पार्टसुद्धा असाच तयार करून घेणार आहे. शिलाई लॉक करून घेतलेली आहे. खालच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून मी अशी टीप देऊन घेते.
तर इथे आपल्या साडीचा काठ हा जाड होता म्हणून मी अस्तर थोडं वरच्या साईडला घेतलं आहे. तर ह्याच्यामुळे आपल्या फ्रॉकची हाईटसुद्धा वाढलेली आहे. तर इथे बघताय आपले धागे संपूर्ण आतल्या साईडला गेलेले आहेत. आता आपण बॅक पार्ट शिलाई करूयात. इथे आपण बॅक साईडला बटन लावणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अर्धा इंचावर असं फोल्ड करून बॅक साईडला शिलाई करून घेते. त्यानंतर मी समोरच्या साईडला जसं आपण अस्तर जोडलं त्याच पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे. आता आपण उरलेल्या कापडातून नॉट तयार करून घेऊया. तर मी असं फोल्ड केलं आहे. तर ह्याची खालच्या साईडची रुंदी ही 3 इंच आहे आणि उंची तुम्ही कितीही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथे 18 इंच घेतलेली आहे. तर आपला समोरील भाग हा आतल्या साईडला आहे आणि जिकडे आपण कट दिलं होतं तिकडे मी कडेने एकदा बितपत शिलाई देऊन घेते. तर दुसरी नॉटसुद्धा मी अशीच तयार करून घेणार आहे. तर ही आता आपण पलटून घेऊया अशा पद्धतीने. अशा पद्धतीची नॉट लहान मुलींच्या फ्रॉकला खूप छान दिसते. तर मी ही व्यवस्थित अशी पलटून घेणार आहे आणि दुसरी नॉटसुद्धा तयार करून घेणार आहे. इथे मी मागील भागालासुद्धा घेर जोडून घेतलेला आहे. आता आपण समोरच्या साईडने असं कडेने शिलाई देऊन घेतो आहे. अगदी कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि व्यवस्थित बघा ही आपली समोरील बाजू आहे. तर दुसऱ्या साईडलासुद्धा आपण अशाच पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत. तर ही फ्रॉकला फिनिशिंग देण्याची सोपी पद्धत आहे. तर असं केल्याने आपले धागे दोरे आहेत ते संपूर्ण आतल्या साईडला जाणार आहे आणि फ्रॉकसुद्धा आपली छान दिसणार आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घ्या. आता आपण आतल्या साईडने अशी शिलाई देऊन घेतो आहे. त्यानंतर जे नॉट बनवले आहेत ते असे आतल्या साईडला ठेवा कमरेच्या भागाच्या जवळ. तिथे डबल शिलाई करून संपूर्ण फ्रॉकला आपल्याला एकदा बितपत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर जी आपण शिलाई दिली होती त्याच्या थोडंसं बाजूने घ्यायचं जेणेकरून ते धागे आपल्या आतल्या साईडला जातील. तर दुसऱ्या साईडलासुद्धा मी त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेते. तर नॉट टाकून घेणार आहे मी कमरेच्या भागाच्या इथे. त्यानंतर संपूर्ण फ्रॉकला शिलाई करून घेते. आता आपण समोरच्या बाजूने बघूया आपली फ्रॉक किती छान तयार झालेली आहे. तर इथे आपली साडीच्या कापडापासून सुंदर अशी फ्रॉक तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कळवा.